आजचा विषय जरा नादिक आहे, त्यामुळे ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघून जा. आज आमच्या गावामध्ये होतं लावणीचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात असं काय होईल आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. गावातल्या ना लहान पोरापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत आणि बायांपासून तर मुलींपर्यंत सर्व कोणी लावणी बघायसाठी आलो होतं. आम्हा नांदगावकरांचा विषय असा आहे ना, तुम्ही एकपट तर आम्ही डायरेक्ट दुप्पट. हा कार्यकर्ता तर एवढा नादिक होता, लावणीवाल्यांसंगच डायरेक्ट कॉम्पिटिशन करत होता. काही कार्यकर्ते तर लावणीवाल्यांना सुद्धा लाजवतील असा डान्स करत होते. नाद हो, बाकी काही विषय नाही. नादापुढं सगळं बाज असतं बरं का. एखाद्याच्या वरातीत कोणी एवढं नाचणार नाही, तेवढे इथं लोक आहे ना लावणीत नाचत होते. आमच्या क्लास मधल्या मॅडम म्हटल्या, तू आता काल लय लावणी बघितली, आज तू हे पाठ कर, नाही तर तुझी इथं लावणीच घेत. मॅडमांना म्हटलं आज नाही पाठ कर, तू डायरेक्ट लिहून आणतो. म्हणून मॅडमांनी मला सोडून दिली. मग काय क्लास संपून सरळ आलो डायरेक्ट दुकानात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं आहे ना भेळचं दुकान आहे आणि आपल्या भेळच्या दुकानामध्ये ना ओल्ली भेळ सुद्धा भेटते. ज्यांना माहिती ते तर डेली आपल्या दुकानात येतच असतात, पण ज्यांना माहित नाही त्यांना आता सांगतो, तुमच्या भावाच्या दुकानावर एकदा नक्की विजिट करा आणि ओल्ली भेळ खाऊन जा. आणि बुंदीचे लाडू कोणाकोणाचे फेवरेट आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. काल लावण्यांचा जोर झाला आणि आज डायरेक्ट पावसाने जोर झाला. घर एवढं पॅक असून सुद्धा घरात पाणी आलं. पावसाने आज जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. किती जरी पाऊस आला आणि काही जरी झालं तरी आमच्या जिमला सुट्टी नसते. चला आता भेटू पुढच्या नवीन मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.